गरिबांना मोफत उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आयुष्मान भारत योजनेच्या नावाखाली आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। पुणे जिल्ह्यातील शिंगवे पारगाव येथील आधार मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलने आयुष्मान कार्डधारक रुग्णाकडून उपचारासाठी 20,000 रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणाची नवराष्ट्र बातमीनंतर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने प्रमुख मंगेश चिवटे यांनी दखल घेत संपूर्ण प्रकरण आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। तसेच दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे। या निमित्तानं काही तक्रारी अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यातून येतात की शहरातील काही व्यावसायिक दृष्टीने काम करणारी जे हॉस्पिटल्स आहेत जे महात्मा फुले योजनेअंतर्गत अंगीकृत आहेत, म्हणजेच आयुष्मान भारत योजनेअंतर्गत अंगीकृत आहेत, असे हॉस्पिटल्स जर एखाद्या पेशंट्स कडून म्हणजे योजनेअंतर्गत ज्याला लाभ दिलेला आहे अशा पेशंट्स कडनं जर पैसे घेण्यात येत असतील तर ताबडतोब ते हॉस्पिटल ब्लॅकलिस्ट करण्यात येतं। अशा संदर्भातल्या काही तक्रारी असतील तर नागरिकांनी, रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट आरोग्यमंत्री मोदयांकडे अर्ज करावा किंवा अहिल्यानगर शहरातील आमच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी असो, महात्मा फुले असो, या सर्व योजना पूर्णतः निशुल्क आहेत, पूर्णतः मोफत आहेत, याची देखील काळजी नागरिकांनी घ्यावी, रुग्णाच्या नातेवाईकांनी घ्यावी। याच्यासाठी थेट अर्ज करावा। कुठल्याही एजंटाद्वारे आपण अर्ज करू नका, थेट अर्ज करा आणि थेट मदत मिळवा, हे आवाहन देखील मी करतो। आंबेगाव मधील आधार स्पेशलिस्ट हॉस्पिटलने रुग्णांकडून पैसे घेतले होते, पावती देखील दिली नाही, परंतु अशा संबंधित हॉस्पिटलची जर स्पेसिफिक हॉस्पिटलची पुराव्यानिशी जर काही तक्रार असेल तर तुम्ही आमच्याकडे करा। संबंधित रुग्णालयावर आपण प्रकाश आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून 100% कारवाई करू, हे मी ग्वाही देतो। मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचा ऍक्सेस हॉस्पिटलला दिलेला आहे जी, जो तुमच्या काळामध्ये तुमच्या माध्यमातून जात होता किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी ते फॉर्म भरून जात होता, परंतु आता हॉस्पिटलला एरर रीती सगळ्यांना कंपल्सरी एरर रीती मदत मिळायला उशीर होतोय। रुग्ण ज्यावेळेस डिस्चार्ज होतो शेवटी वैद्यकून डिस्चार्ज घेऊन जातोय, त्याच्यावर आपण काही सांगणार नाही। काही आता तक्रारी तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळालेल्या आहेत, काही नागरिकांनी देखील रुग्णाच्या नातेवाईकांनी आता सांगितलं, तर या अनुषंगाने आदरणीय राम रिपाळे साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आम्ही संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलू, मग रामेश्वर नाईक साहेब असतील, गावटे साहेब असतील, त्यांच्यापर्यंत देखील आम्ही पोहोचू आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यापर्यंत देखील या सगळ्या नागरिकांच्या तक्रारी आम्ही पोहोचू आणि आणखी सुलभ ही प्रक्रिया कशी करता येईल याच्यासाठी पाठपुरावा करू। एकनाथ काळात जी वैद्यकीय मदत होती ती जी सुलभरित्या चालू होती ती आता सीएम देवेंद्र फडणवीसांच्या काळात कुठेतरी नाही, आता पण व्यवस्थित होत आहे। काही ज्या तक्रारी किंवा आहेत त्याचं नक्कीच आपण निराकरण करू।